नमस्कार. मालिकेच्या 14 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर आता कलाने हे खूप सुंदर असं मराठमोळ्या लुकमध्ये फोटोशूट केलेलं असतं. परंतु नैनाने जे बोल्ड फोटोशूट केलेलं असतं ते फोटोशूट जे आहे ते आता पेपरमध्ये छापून आल्यानंतर दोघींचेही फोटो छापून येतात आणि चांदेकरांच्या 2 सुना कशा वेगवेगळ्या आहेत आणि चांदेकरांची जी दुसरी सून आहे तिने बोल्ड फोटोशूट केलेला आहे आणि चांदेकरांची मोठी सून म्हणजे अद्वैत चांदेकरची बायको हिने मराठमोळ्या लुकमध्ये फोटोशूट केलेला आहे. आणि त्याचबरोबर चांदेकरांच्या दोन्ही सुना अशा वेगवेगळ्या कशा आहेत, चांदेकरांच्या घरी नक्की काय चालू आहे हे गॉसिप चालू असतं आणि त्यासाठी पत्रकार हे आता चांदेकरांच्या घरी आलेले असतात आणि पत्रकार चांदेकरांच्या घरी आल्यानंतर आबांना जाब विचारू लागतात. परंतु जेव्हा आबांना जाब विचारला जातो तेव्हा कला त्या पत्रकारांना जी उत्तरं देते ती उत्तरं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कलाने इथे चांदेकरांची इज्जत तर राखलेली असतेच, परंतु त्याचबरोबर तिने नैनाला पण एक अद्दल घडवलेली असते. नैनालाही तिने दाखवून दिलेलं असतं की ती किती मूर्ख आहे आणि तिच्यामुळं चांदेकरांची आबरू चव्हाट्यावर आलेली आहे. या सगळ्या गोष्टी तिने नैनाला पण दाखवलेल्या असतात. तर त्याचबरोबर कला जे काही करते त्यामुळं नैना आता तिच्याकडून कोणती अट तिला घालते की मी हे फोटोशूट करू नये, असं जर तुला वाटत असेल तर तू ह्या गोष्टी केल्या पाहिजेत अशी अट नैनाने कलाला घातलेली असते. पण आबा आणि अद्वैत पहिल्यांदाच अद्वैत कलाची बाजू कशी घेतो आणि आबा आणि अद्वैत दोघं मिळून नैनाला कसे तोंडावर पाडतात आणि कलाला तिचं महत्त्व तिनं घरासाठी जे काही केलेलं आहे त्या गोष्टी कशा मिळवून देतात ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत त्याचबरोबर आबा सर्वजण बोलत असतात. नैनाला आबांना कलाने परवानगी विचारलेली असते की आबा मला असं असं इथे जे स्वामीनाथन आहेत ते मला शूटच्याबद्दल विचारत आहे. त्यांची अशी इच्छा आहे की मी आणि अद्वैतने एकत्र शूट केलं पाहिजे, त्यांच्या ॲडसाठी शूट केलं पाहिजे असं स्वामीनाथनने विचारलेलं आहे. तर आबा म्हणतात की हे बघ कला, शूट करायला फोटोशूट करायला काहीच हरकत नाही, फक्त तू चांदेकरांची सून आहे, ते आता वेगळं कपडे वगैरे घालतात तशा पद्धतीचं शूट करू नये, अगदी मराठमोळ्या लुकमध्ये तू फोटोशूट करू शकते असं आबांनी कलाला सांगितलेलं असतं. आणि त्याचवेळी नैनाने आता जे बोल्ड फोटोशूट केलेलं असतं त्या फोटोशूटचे जे फोटो असतात ते व्हायरल होत असतात. आणि त्याचवेळी अद्वैत कलाला म्हणतो की काय गं हे तुम्ही दोघी अशा बहिणी वेगवेगळ्या कशा आहात. तेव्हा कला म्हणते काय झालं अद्वैत. तेव्हा अद्वैत सांगतो की इथे साधं मराठमोळ्या लुकमध्ये तुला तुझ्या नवऱ्यासोबत फोटोशूट करायचं होतं तर तू आबांना विचारलंस, पण तुझी जी बहीण आहे तिने सगळं फोटोशूट केलेलं आहे पण आबांची काही परवानगी वगैरे तर घेतलेलीच नाही. त्यावरती कला शांतच राहते. कला म्हणते की हो बरोबर आहे तुझं अद्वैत, पण मला एक कळत नाही आहे की असं काय घडलं आहे, म्हणजे कलाताईला असं का वाटतं की तिने असं फोटोशूट केलं पाहिजे, हेच मला आजपर्यंत कळलेलं नाही असं कलाचं म्हणणं असतं. नैनाताई अशी का वागत आहे, नक्की कशासाठी हे करते हे मला कळत नाही आहे, कारण एवढं सगळं व्यवस्थित असताना चांदेकरांच्या घरी हा सगळा राडा घालायची काहीच गरज नाही असं कलाचं म्हणणं असतं. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की खरंच, म्हणजे अद्वैत तसं तर कलाचं कौतुकच करत असतो. कला अद्वैतला असं वाटत असतं की कलाने हे जे काय करते ते फक्त चांदेकरांची इज्जत राखण्यासाठी करते, कला नेहमी चांदेकरांचा विचार करते असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि कला खरंच मनापासूनच चांदेकरांचा विचार करत असते. तिला मनापासून वाटत असतं की चांदेकरांनी जे काही केलेलं आहे आत्तापर्यंत चांदेकरांची जी अब्रू आहे ती कला व्यवस्थित वाचवत असते, कारण तिला चांदेकरांच्या अब्रूला टिपका लागू नये, डाग लागू नये असं वाटत असतं आणि कलाचे तेच प्रयत्न असतात. परंतु नैना मात्र मूर्खपणा करायचे हद्द पार केलेली असते. ती सोडत नसते. तिला काहीही झालं तरी प्रत्येक वेळेस तिला असं वाटत असतं की मला हे सगळं मिळालं पाहिजे, हे सगळं माझं आहे. परंतु तिच्या लक्षात येत नाही की नैना ही चांदेकरांची सून नाही तर नैना ही चांदेकरांच्या मुलीची सून आहे. ही गोष्ट मात्र नैनाच्या लक्षात येत नसते.
आता अद्वैत आणि कला घरी येतात. आबां जेवत असतात. आबांना ते फोटो दाखवत असतात. आबांना सांगत असतात की स्वामीनाथन यांना हे शूट खूप आवडलेलं आहे आणि त्यांनी यापुढेही असं शूट करण्यासाठी आम्हाला विचारलेलं आहे. परंतु इकडे राहुल आणि रोहिणी या दोघांनी खूप मोठा प्लॅन केलेला असतो. त्यांनी मीडियाला सांगितलेलं असतं, हे फोटोज व्हायरल झालेले असतात आणि मीडियाला त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही या आणि बघा इथे काय घडत आहे, चांदेकरांच्या घरी हे सगळं काय घडतंय असं सांगितलेलं असतं आणि त्यांनी मीडियाला बोलवून घेतलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता मीडियावाले बाहेर येतात, पण त्याचवेळी आबांना हे फोटो दाखवायचं कला करत असते आणि तेवढ्यात मीडियावाले आलेले असतात. मीडियावाले आता जाब विचारू लागतात. मीडियावाले विचारतात की हे नक्की काय चाललेलं आहे. तर अद्वैत त्याचबरोबर सर्वजण आता तिथं आलेले आहेत. रजनीही आलेले आहे, सर्वजण आहेत. नैनाही असते आणि आबांना कळतच नाही की डायरेक्ट आबांच्या समोर पत्रकारांनी पेपर ठेवलेला असतो. त्या पेपरमध्ये चांदेकरांच्या 2 सुना यांचं फोटोशूट आलेलं असतं. एकीकडे कलाचं मराठमोळ्या अंदाजात फोटोशूट असतं, तर नैनाचं बोल्ड फोटोशूट असतं आणि त्यामुळं आबा भलतेच चिडलेले असतात. आबा जेव्हा ते फोटो पाहतात, नैनाचा जो घाणेरडा लूक आहे तो पाहतात, तेव्हा आबांना धक्का बसतो. आबा म्हणतात की काय आहे हे सगळं, म्हणजे कशासाठी होतं हे सगळं. आबांना प्रश्न पडतो की कशामुळे आणि मी काय पाहतोय हे. आबांनाही प्रश्न पडतो की कलाला जेव्हा फोटोशूट करायचं होतं, कलाने मला फोन करून विचारलं, पण नैनाने नाही विचारलं. नैनाने मला काहीच सांगितलं नाही. आणि पत्रकार जेव्हा म्हणत असतात, चांदेकरांच्या इज्जतीवर सवाल उठवतात, तेव्हा कला म्हणते की चांदेकरांच्या घरी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपल्या म्हणण्याप्रमाणे जगण्याचं, आपल्या म्हणण्याप्रमाणे राहण्याचं. आणि त्याचबरोबर त्याचमुळं नैनाताईचं जे फोटोशूट आहे ते वेगळं आहे, माझं फोटोशूट जे आहे ते वेगळं आहे. मला या लूकमध्ये कम्फर्टेबल वाटतं, तिला त्या लूकमध्ये. आणि कलाने चांदेकरांची इब्रत तर वाचवलेली असते, पण त्याचबरोबर नैनाची बाजूही घेतलेली असते आणि सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं की तिथे नैनाची बाजू घेतलेली असते. आणि जेव्हा सगळ्यांना तिथं कळतं, सगळ्यांना पटतं आणि कलाचं तोंड भरून सगळेजण कौतुक करू लागतात, तेव्हा नैनाला पुन्हा राग येतो. खरं तर नैनाचं असं म्हणणं असतं की हिचं कौतुक करायची काय गरज आहे. आता हे सगळं झालेलं असतं. पत्रकारांची तोंड कलाने बंद केलेली असतात आणि कलाने पत्रकारांना सांगितलेलं असतं की हे सगळं आता वैयक्तिक मॅटर आहे. त्याचबरोबर चांदेकरांच्या घरी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पत्रकारांची बोलती बंद करून टाकलेली असते. आणि आता अद्वैत त्याचबरोबर आबा सर्वजण घरात येतात आणि नैनाला कलाच जाब विचारते. कला म्हणते, तुला कळतंय का हे तू काय केलेलं आहेस ते. याच्यामुळं चांदेकरांच्या इब्रतीवर सवाल उठवला जात आहे, त्याच्यावर प्रश्न उभा राहत आहे आणि तू हे सगळं काय केलेलं आहेस. त्यावरती नैना म्हणते, मी काय केलेलं आहे, एकतर मला हे फोटोशूट आलं त्याचे जास्त पैसे मिळणार होते म्हणून मी केलेलं आहे. आता इकडे अद्वैत आणि कलाला सगळे जे क्लायंट आहेत चांदेकरांचे त्यांना असं वाटत असतं की कला आणि अद्वैतनेच फोटोशूट केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आबांचंही म्हणणं असतं की त्यांनीच केलं पाहिजे. तर नैना म्हणते, तुझी जर अशी इच्छा असेल, हे असलं फोटोशूट मी करू नये असं तुला वाटत असेल, तर त्यासाठी तुला एकच गोष्ट करावी लागणार आहे, ते म्हणजे तुला जे मॉडेल म्हणून सिलेक्ट होणार आहेस तुझं जे सिलेक्शन होणार आहे ते सगळ्या ॲड मला द्यायच्या आहेत, तू एवढं लक्षात ठेव, तरच मी हे सगळं सोडून देईल असं नैना आता कलाच्या समोर प्रस्ताव ठेवते. पण आबा आणि अद्वैत त्या क्षणी पुढे येतात आणि म्हणतात की नाही. कलाला अद्वैत म्हणतो की हे बघ नैना, ऑलरेडी तुझी इमेज आहे ती घालवलेली आहे, तुझ्यावरचा विश्वास घालवून टाकलेला आहे, त्यामुळे लोक तुझ्याबरोबर तयार होणार नाहीत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला हे शूट कलासोबतच करायचं आहे आणि मी हे शूट कलासोबतच करणार आहे. त्यामुळं तुझ्याशी तिथे हे करण्याचा, तुझ्याबरोबर शूट करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यावेळेस नैना म्हणते, ठीक आहे, प्रश्न येत नाही तर मी अशा पद्धतीचं फोटोशूट करणार आहे. त्यावरती आबा म्हणतात की काहीच हरकत नाही, एकतर तू चांदेकरांची सून नाही, तू चांदेकरांच्या मुलीची सून आहे आणि तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या सासूला जर चालणार असेल तर तू असं फोटोशूट करू शकते. पण कलाचे जे फोटोशूट आहेत ते तुला मिळणार नाहीत. कलाचं जे सिलेक्शन होणार आहे ते तुला मिळणार नाही, कारण कलाचं सिलेक्शन जे होत आहे ते तिच्या सौंदर्यावरती, तिच्या विश्वासावरती होत आहे. आणि अद्वैत आणि आबांनी कलाची बाजू घेतलेली असते, नैनाची बोलती बंद केलेली असते. आणि एकाच वेळी अद्वैत आणि आबांनी नैनाला हेही दाखवून दिलेलं असतं की ती चांदेकरांची सून नाही. आता कलाचा सगळीकडे होर्डिंग लागलेले असतात, खूप सुंदर असे फोटो असतात आणि कलाचं सगळेजण कौतुक करत असतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.